उपसभापती नीलम गोरे यांनी आज एक महत्त्वाची बैठक बोलावली। राज्यातील वाढत्या महिला अत्याचाराच्या घटना आणि त्यांच्या निवारणासंदर्भात महत्त्वाची चर्चा करण्याकरता विधान भवनामध्ये ही बैठक घेण्यात येणार आहे। या बैठकीचं निमंत्रण महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनाही पाठवण्यात आलंय। या बैठकीमध्ये महिला अत्याचाराच्या प्रश्नांसंदर्भात काम करणाऱ्या सामाजिक संघटनांच्या सदस्यांना बैठकीला बोलावलं गेलेलं आहे। मुख्य म्हणजे ही बैठक मुळात महिला आयोगाच्या नेतृत्वात होणं अपेक्षित असताना उपसभापतींच्या अध्यक्षतेखाली बोलवण्यात येते। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर राज्य महिला आयोगावर मोठ्या प्रमाणात विरोधकांकडून आरोप करण्यात आलेले आहेत। त्यामुळे आयोगावरही विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले। त्यामुळे आता नीलम गोरेंनी बोलवलेल्या बैठकीत काय निर्णय होतो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी आपण बोलूया। प्रणाली, हगवणे प्रकरणामध्ये राज्य महिला आयोग आणि त्याचबरोबर रुपाली चाकणकर यांच्यावर सुद्धा वैयक्तिक टीका झालेली होती। आता उपसभापतीच ही बैठक बोलावतायत, काय सांगाल? अगदी खरे, राज्यामध्ये गेले काही दिवस वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर अनेक प्रकरणं पुढे येत आहेत। मुळातच वैष्णवी हगवण्याचं प्रकरणच हे अतिशय गंभीर होतं आणि या प्रकरणामध्ये राज्य महिला आयोगानं योग्य वेळी योग्य ती दखल घेतली नाही असं सातत्यानं त्यांच्यावर आरोप केले जात आहेत। त्यामुळे राज्यात एकूणच महिलांच्या संदर्भातल्या, महिला अत्याचारांच्या संदर्भातल्या, हुंडाबळीच्या प्रकरणांच्या संदर्भातले अनेक प्रश्न पुढे येत असताना उपसभापती नीलम गोरे यांच्या अध्यक्षतेमध्ये आज विधान भवनामध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक बोलवलेली आहे, ज्याच्यामध्ये महिलांच्या संदर्भात काम करणाऱ्या ज्या सगळ्या सामाजिक संघटना आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे। आणि एकूणच राज्यातल्या महिला अत्याचाराची जी स्थिती आहे याच्यावर या बैठकीमध्ये उहापोह होणार आहे आणि त्यामुळे या बैठकीमधून काय बाहेर पडतं हे सुद्धा बघणं आज महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचवेळी दुसरीकडे महाविकास आघाडीच्या ज्या नेत्या आहेत, महिला नेत्या, या राज्यपालांची भेट घेऊन त्यांच्याकडे रुपाली चाकणकर या ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतायत। ही मागणी करण्यामागचं ही कारण वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये महिला आयोगानं योग्य ती दखल न घेणं हेच असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे एकूणच आपण जर बघितलं तर वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानं राज्यातलं वातावरण जे आहे ते ढवळून निघालेलं आहे आणि आता महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी ही जोर धरू लागली आहे। नक्की, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल। पुढच्या बातमीकडे वळूया। महाविकास आघाडीचं महिला शिष्टमंडळ आज राज्यपालांना भेटणार आहे। यावेळी ते महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी करणार आहे। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये महिला आयोगानं योग्य ती दखल घेतली नाही, योग्य वेळी दखल घेतली नाही आणि दुर्लक्ष केलं असा आरोप महाविकास आघाडीनं केला होता। महिला आयोग हे महिलांच्या तक्रारींकडे लक्ष देत नाहीत, तसंच महिलांच्या तक्रारीचं निवारण केलं जात नाही। आयोगाकडे इतर सदस्यही नाहीत, त्यामुळे अशा महिला आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणी करण्याकरता हे मवियाचं शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार आहे। वर्षा गायकवाड, रोहिणी खडसे, सुषमा अंधारे यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी यावेळी राज्यपालांची भेट घेतील।